जय शिवराय मित्रांनो 2023 ला शेती पिकाचं झालेल्या अतोनात नुकसानापोटी राज्य सरकारच्या माध्यमातून तथा एनडीआरच्या निकषानुसार पंचनामे करण्यात आले होते। आता हे शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते, त्याचा डाटा सुद्धा केंद्र सरकारला पोहोचवण्याचं काम हे कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवर आता 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे। त्यासाठी निधी किती आलेला आहे, कोणत्या तालुक्यात हे निधी आलेला आहे, त्यानंतर हेक्टरी अनुदान आपल्याला कोणत्या पिकासाठी किती दिले जाणार आहे या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 712 या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, झालेल्या शेती पिकाच्या नुकसानाविषयी पंचनामे करण्यात आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना आता ही नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे। मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील 5 तालुके असणारे या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, जवळपास 79,154 हेक्टरचं जिरायती पिकाचं नुकसान झालं होतं। त्यानंतर बागायती पिकं जे होते 61,371 हेक्टरचं नुकसान झालं होतं। त्यानंतर बहुपिकासाठी 54,071 हेक्टरचं नुकसान झालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती पंचनामे करण्यात आले होते। पंचनामे झाल्यानंतर जवळपास 161,20,75,000 मदत या तालुक्यासाठी पात्र करण्यात आलेली आणि त्याचं वाटप हे होणार आहे। मित्रांनो, हेक्टरी अनुदान आपल्याला जे बहुपीक आहे त्या जिरायती पिकासाठी 8,500 रुपये एवढं दिलं जाणार आहे। 3 हेक्टर पर्यंत त्याची मर्यादा असणार आहे। बागायती पिकासाठी 17,000 रुपये एवढं दिलं जाणार आहे आणि बहुपिकासाठी 22,500 रुपये एवढं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे दिलं जाणार आहे। आता याच्या केवायसीच्या याद्या सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। त्या केवायसीच्या याद्या उपलब्ध करून दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या केवायसी केल्या जाणार आहेत। केवायसी झाल्यानंतर ह्या निधी जो मंजूर झालेला आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून डीपीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। मित्रांनो, याचं वाटप सुद्धा लवकरच होणार आहे। अशा प्रकारे या 5 तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्याचं हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे। आता मित्रांनो, इतर जिल्ह्याचे सुद्धा नवीन अपडेट घेत राहू। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय मित्रांनो।